का आमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांना जास्त माहिती असते. कोण यांचं घरचं दादांचं संचार चांगले, पण काही गोष्टी मी सांगणार आहे त्या पण लक्षात ठेवा. ते मागे बसले होते, मला बेकार वाटलं, कारण ते गावोगावी खंडोबाचं खूप काही केलंय, खूप हे करतात अजून किती पोर त्यांच्याकडे, पण ते बरं वाटलं मी त्यांना पुढे घेतलं. बोलतील महाराजांचीच माणसं आहेत का, तर आमचा दूरचा संबंध आहे. महाराज या आमच्याकडून छोटीशी भेट वरकेडे पुरा करून. हा सोडून गोरक्षनाथ घे काकेत जोडी चिमटा हाताला कोण? रेवलनाथ. बरोबर. यांचा गणपती कोण आहे?
मजाक ना बालू असू नको का, मजाक नाही चालला. उठायला बी असेल तुझ्याच मेंढ्याव. मग मला विचारायचं काहीतरी, यांच्याकडचं कोण आहे? तुमची शेती माहिती कुठे आहे? या झाडाच्या शेतीवर कोण बसलाय? सांग, झोपलं पाहिजे राहून. ते चिमटा इथं. देवता यावे धावनी धावनी तबला देवा वाट पाऊली. आनंदाने आलेत ना? आम्ही मानदेव तुमचा, पण जी घाणे ती दूर सोडाल का? हा, दूर सोडाल का? झाडाच्या घराच्या माग कोणी अजून करत त्यांचं? त्याच्या तिथून अंतर कोणत्या याच्यावर म्हसोबा बसलाय? म्हसोबाचं स्थान आहे. जुना आंबा होता, जुना आंबा. मालकरी आहेत ते बोलला आमचं देव शाकाहारी बनवायचं. मग नवीन नुसार शाकाहारी बनवायचं का हो? जे पिढून पिढी आलोय, मी ज्या गोत्रातून, ज्या कुलातून, ज्या परंपरेत आलोय, देव पाहिजेत ना देव. मग ते देव पाहिजे तर देवाचा संबंध पण तोच पाहिजे ना, बरोबर ना? ठीक आहे, काय असं मला माहित नाही, पण माझं एक म्हणणं आहे, मला ज्या देवी संबंध दिलाय तो संबंध तांबड्याचा असेल ना, तो वाईट शक्ती सहसा येत नसते. हा, थोडं बोलू पण मी समजून घ्या माझं मन. हा, आता काय वागोबा देवा, वागोबाला पाणी ठेव द्या. कधी धावायचं का? तुमचं रस्ता आम्ही मोकळं करणार, हे शब्द आहे माझा. पाणी घ्या आणि हे द्या, पाणी ठेव, जाऊ दे त्यांना. नाही नाही तसं नको, नको, चला चला, जाऊ दे जाऊ दे, चला त्यांना आरतीचं मान द्या, चला द्या आरतीचा. काय राहिलंय का? क्यों बुला तर हे ना, सांगू का काय आलंय? आपण मूळ आजार होतो बाजूला आणि आपण उपाय दुसरंच करतोय. खोकल्याचं औषध खोकला आहे तर खोकल्याचं औषध घेतलं म्हणजे पोटाचं औषध घेतलं तर काय होईल? मी सांगतो ना, याही जी बांधणी केली ना, 4 किलो किती जागी फुगलं? खरं का खोटं आहे? पाणी किती ठिकाणी शिंपडलाय? हा, सांगतो कसं असतं माहितीये का?
हे झाड आता आपल्या ह्याच्यात आलंय ना, मी माझ्या पद्धतीने बिना काय करता माझ्यामध्ये फुलाची पगली गुण देणारच, हे माझी जबान आहे. पण कुठं जबान देणार? 60% औषध, 70% औषध, 30% जी अडलेली गोष्ट होती ती मोकळी करून मी द्यायला तयार आहे. डॉक्टरचा उपाय त्यांना करू दे, त्याला गुण येत होतं ते मी देईल, पण करायला गेलो एक ना व्हायला एक गेलो नको. जी बांधी केली ना ती कशासाठी केली ही माहिती पाहिजे पहिले त्यांच्या घराला. खिले डोकले 4 स्मशानात काय सोडलं तर माहिती का? नाही ना, कारण झाडाला त्याची मुळे तकलीफ जास्त आली, आपण मान देऊ आरतीचा, जास्त नको ते मदतीला आले पर त्याच नको. तुम्ही द्यायचा, आपण द्यायचा. आता तो आपल्या अकेला दावलं तर आपलं पण आहे ना. चला देवस्थानावर सांगेल यांचं मी नंतर उपाय सांगेल काय करायचं. थोडक्यात भरपूर गुण येईल त्यांना. असा लखो मारला होता का त्यांना? हा, नस दबली त्यांची एक नस. पीठ कोणला यायची यांच्या घरात? पीठ कोणला यायची? 3 पिढ्यामध्ये पीठ कोणला यायची? चक्करून पडायचं माणूस. चला स्थानावर, चला घ्या भंडारा, चला स्थानावर. अबे इकडे जरा, तू शाळेत कितीला आहे? इकडे ना, शाळेत कितीला आहे? 7वीला आहे ना, बरोबर. आता तुला शिक्षण घ्यायचे, भरपूर वय आपल्याला महाराज बनायचं. आता भंडारा घेऊ आपण. साकडं का देवाला, काय बोलशील? तेव्हा भंडारा वाहतो, मला आता शिक्षण करायचे. हा, जी काय तुझी शक्ती सावली असेल माझ्या पाठीशी उभी राहा आणि माझं आयुष्य पुढे दे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला शक्ती दे, कारण वय लहान आहे. एवढ्या कमी वेळात शिक्षण घ्यायच्या जागी तर त्याला मला काय हौस आहे, लोकांना दाखवी बाबा छोट्या पोराच्या अंगात वार आलं, पण त्याच्या शिक्षणावर काय परिणाम? कारण कसं आहे त्याचं त्या गोष्टी सांभाळता नाही येणार त्याला, काय गोष्टी. बरोबर आहे. वडिलांचं नाव, पूर्ण नाव? नितीन वरकिडे. नितीन भरपूर आहेत. नितीन गोपाळ वरकुडे. आजोबाचं? तुमच्या घरामध्ये जुन्या 2 खोप होते का? हा, 2 खोप होते. हा हा, कारण एक वार आहे म्हणून मी सांगतो का तुमचं आहे. आणि मोठा आडपा कोणत्या घरात होतं? असा आडपा होता, त्याच घरात होतं. आणि हरणांची शिंग पण होती का घरात? ओके, आता पुढचं मी सांगत नाही काही, कारण कसं माहितीये का, मी भरपूर अजून आतमध्ये जाईल. उखल काढली का? ठेवली? दगडाची उखल होती आतमध्ये, काढली का? तिथं तुम्हाला कधी घुंगरांचा पंजरांचा आवाज भास व्हायचा का? आजोबान व्हायचा. तुम्हाला कोण सांगलं होतं का ते घरात ठेवणं आहे? खरं सांगायचं, माझ्याशी ना पळतं. हा, खरं आहे. उभा ना, सांगतो तुम्हाला मी, त्याची वारी न घेणं. काय घाबरायचं नाही. आपल्याला दुःख आहे, कोणी पोग असायला येणार, आनंद आहे तरी पोसायला येणार. ऐका, होतं का असं ऐकून का ठेवणं आहे तिथं? हा, ते जुन्या घरातच बोलतो मी, पण खरोखर लक्ष्मी आहे तिथं. लक्ष्मी आहे बाबा. नाही असं नाही. जो हाडपा होता, एक उखल होती, मोठा एक खांब होता असा तिथं, आणि कणका बाजूला होता का? हा, कोंबड्यावरतीच बसायच्या, बरोबर. पण सांगतो मी, ऐका, ती गोष्ट आहे. कशी आहे काय ती मला माहित नाही, पण आजोबाचं बाबा आम्हाला आशीर्वाद दे, ती गोष्ट आम्हाला मी बघून आलो. एवढ्या जाऊन बघून आलोय. नाही नाही, अरे माझ्याकडे आहे देणगी, ती मी बोलतोय ना, रोज बोलतोय. बाबा खरंय का खोटं आहे? हा, आता मधमाशीचा गोला कुठे लागलाय? हा, मी बघून आलो आता. नाही, हे मेसेज आहे, पण ते पण मेसेज दिला त्यांना. काय झालं असं माहितीये का बाबा? सांगतो, शिक्षणाचं आहेच, परंतु कमी वय आहे. त्याच्यावर बसलेली त्यांची पित्र स्वप्नात मेलेली माणसं सापडतील का घरात? एका बाईला त्रास पण चालू आहे घरात. एका बाईला त्रास आहे. काय माहितीये, त्याच्यावर बसलेली अतृप्त आत्मा कुठे जाईल दादा? त्याच्यावर जाईल. गेल्यानंतर आपल्यावर मस्त देवाला, पण त्याच्या शिक्षणात अडचणी होईल. हा, शाळेतल्या पळून कोण जायचं लपाला? शाळेत जायचं ना, अर्ध्या रस्त्यानेच पळायचा.
हा बरोबर ना, मग आपल्याला पाहिजे का तसं? खरा बोलला तू, हे भांडार कसं माहितीये, ती लक्ष्मी आहे नाही असं नाही बाबा, कुठली माहितीये का, पोलीस पाटीलकी होती का तुमची पहिली? हा पहिली जुनी पोलीस पाटीलकी होती. आलेलं काय धन आपल्या घरात बसलं, म्हाताऱ्याने ठेवलं डबीत ग्रांजर मध्ये, ते बसलं मागच्या अंगाला जिथं मोठा दगड होता. बरोबर का, मी जाऊन आलो तिथं आता. काय म्हणजे मला देवान देणगी अशी दिली का, मी डायरेक्ट बोलू शकतो, मला दिसतंय. काय काय बोलतात, महाराज तुम्ही वारी का घेत नाही, बाकी लोक महाराज वारी घेतली का मोठा होतो का? मला देणगी तशी, तर मला वारी घ्यायची गरज, मांडी घातली तरी बसलो तरी चालतंय. बरोबर आहे. मग याचं शिक्षण आहे, शिक्षणासाठी मी पुढचं घेत नाही. पाहिजे तर 2 करोडचं आहे, ते पाहिजे का तुम्हाला? त्याला फक्त साकडं घालाय, तुम्हाला चांगली देणगी दिली, काही कमी दिले नाही, फक्त एकच पोटापुरतं दिले बस झालं. पण त्याचा गलत वापर करणारी पण आहेत. त्याला एवढंच बोलायचं, बाबा आम्हाला आशीर्वाद दे, दुसरं काही नको. उठा बाबा, चल आज आपल्या 10वीची परीक्षा द्यायची. उभा राहून बसून नाही, उभा राहा, एकदम सरळ, एकदम सरळ. हा एकदम सरळ. लेव म्हातारा आहे का तुमचा? आजी आला जन्माला, कसा शिकवतो घरात? हे थांब ना जरा, मी सांगले टाकायला थांब ना, तुझी वारीच गेली ना अजून. देवाला साकडं घालायचं, देवा माझं शिक्षण बाकी आहे, काही द्यायचं असं शिक्षण झाले होते, मोठा ज्योतिषशास्त्री बनला तरी चालेल, पण सध्या नको. सध्या शिक्षण आहे आणि तकलीफ पण नको त्याला. सोन्याची वस्तू का हरवली होती काय नाही? हा काय काय गेली होती का सोन्याची वस्तू? काय नाही ना, नाही आठवत तुम्हाला? आठवते काय? आई कुठे त्याची? काय भंडारा? काय बोलायचं? ऐक, मला फक्त आशीर्वाद रूपाने पाठीशी राहा, मला तकलीफ नको, मला शाळा शिकायचे. हा कारण एकाकडे आहे ना मस्त चांगलं आहे, चल मोकलं मनाने. ओके, आता सांगतो यांची स्टोरी. पोट फुगायचं ना, पोट असं फुगायचं टायट होतं ना, कधी झालं जेव्हा गोंधळ यायच्या आधी ते काय बोलतात, बाबा तुझं तू बघतो, माझं कोण बघल? म्हणून येतात त्र्यंबकला जाऊन पितृशांती करून घ्या. तुम्हाला तुमच्या शक्तीला अडवणारा कोणी पैदा नाहीये, पण आपलाच घरचा असल्यामुळे पहिला तो साकडा घालतो. मधुनीच्या पुला काढला का? मग खाल्ला का नाही? तर ती जी त्यांना त्रास झाला होता ना, ती सावली थोडी त्यांना जागरूक करत होती, कारण त्यांच्याकडे चांगली शक्ती आहे ना, तिला ती सांगत होती. काही एकाला बाहेर पण केलाय माहितीये कोणाला? कानाने ऐकायला नाही आता. कोणाला? बाहेर गेलता का? अजून कोणाला गेलाय? हा ऐकलं का महाराज? असं आहे ते. म्हणून कसं माहितीये का, चांगली पण शक्ती असते ना, वाईट पण असते. आता तुमच्याकडे ती इथं पण नको ना, तुमच्याकडे पण नको. हा चालेल बाबू, साकडं घाल मस्त मागं जा, बस जा.
माझ्या बाईचे पुण्यारे आता बाईचा देवबाई माझ्या आईची सोनाई बाईचा देवबाई माझ्या बाईचे मूल आईकडे तुमच्या आईकडे हे होतं बरोबर आहे, कालूबाईचं होतं बरोबर आहे. पण कालूबाईची सोबतीला कोण कोण बसलाय? कुठे आहेत ती पुत्र? या जमिनी होती का? बोला सांग बरं, सांग बरं, सांग बरं, सांग बरं. मग ते 52 शेड कुठं गेलं? का दुसरीकडे उडी मारतात? हा, कोणाकोणाच्या तोंडावर चालतं? त्याला दाखवायचं काम तू करायचं आता. हा, घे मरे यायचा गाडा. गावागावातून फिरत आला बाई कालूबाईचंच घ्या, चला कालूबाईचंच घ्या. झाली नजर काळूबाई गावावर झाली नजर काळूबाई गावावर आता मला एक सांगा, वरकुडे कुल तुम्ही पहिले काली तलक द्यायचे का? कालीपाठ द्यायचे का? हा, पण झालं काय? आता यांची यातल भुतल कोणाकोणाच्या तोंडावर चालत्यात माहितीये तुम्हाला? अख्ख्या कुलाला त्रास आहे. कोणाचं? कालूबाईचं नाही ना, त्या चेड्यांचं पण नाही का, त्यांचा मान पण होत नाही म्हणून ती कोणाला कोणाला रोटून करतात. बरोबर आहे. पहिलं वार कोणाचं आलं? तुमच्या आईचं. कोणतं आलं? बरोबर, कोणत्या? म्हणजे हेच रूप. बरोबर, ते यांच्याकडे ओरिजिनल रूप जे यायला पाहिजे ते हे घेत नाही, हे दुसरंच. आता काय आलं? खंडोबाचं आलं, लगेच तिने अडवलं. त्याला काय बोलला? लगेच रिटर्न येलं. तिकडे कोणाचा चेहरा दाखवला? का दाखवला? कारण खंडोबाचं वार कोणाकडे आलं पहिलं? हा, जे असेल ते दाखवल्यानंतर तो रिटर्न गेला ना. कारण ती कोणी अडवला नाही, तर तिने अडवला. माझं मूळ रूप आहे तेच घे तू, माझं मूळ रूप आहे तेच घे तू. कोणत्या गजरावर तू येऊ नको. कारण आजीला दिलं होतं, आजीने पण घेतलं नाही जास्त, तेवढं सांभाळलं. पण मांढरची कालू पाहिल्यानंतर तिचं बाकी कुठं गेलं? 52 होईल. हे घर तुमचं होतं ना? मग या घराचा इतिहास माहिती का तुम्हाला? कोण आहे जुना अजून? तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये व्याताल पण तुमच्याच याच्यात द्यायचा का? हा व्याताल. हा, ह्या घराचा इतिहास माहिती का तुम्हाला? काय होतं इथं? चूल या साईडला होती का? हा,
हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवती रे. घेऊन हाती काळूबाईला विनवती. हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवती रे. घेऊन हाती काळूबाईला विनवती. या देवीला काळूला वळवट भरावट बाईला गोष्ट लगा रे बाई. चाल गोंधळाची अवघ बाईला गोष्ट लगा रे. खारीबाचा सर्वांनी महाराज जागरण गोंधळात चाललं आता काय राहिलं आता जागरण चालू करू ना कंट्रोल जोडी बोलवा देव बोललो मोबाईलला एकदा देवीला घ्या ना परत अरे भारतामध्ये रे गजरामध्ये गदेवळ देवीच अन्नपूर्ण दान तुळजापूर अंबाबाईचे अन्नपूर्ण दान तुळजापूर अंबाबाईचे तो तुझ्या कुलाचा असो तो तुझ्या घराचा असो कोणी असो त्याच्या मेंढ्यावर बसलं हवं का बोल जो उठवतो कोणी असो कुलाचा असो घराचा असो गावाचा असो शिवाराचा असो बघ मी सांगून ते देणार का शिल भात आणशील का आण बघ जसं त्यांनी दुसऱ्याच्या नावाने पिंड बनवले बघ तुझ्या स्मशानामध्ये काही दिसरायचं का रे हा आडलायचं का बोल